गुरु तेज बहादूर यांच्या 350व्या शहीद समागमानिमित्त हिंदती चादर कार्यक्रमाच्या नियोजनासाठी शहरातील सर्व गुरुद्वारा पदाधिकाऱ्यांची बैठक नाशिक महानगरपालिका यांच्या वतीने गुरु तेज बहादूर यांच्या 350व्या शहीद समागम वर्षानिमित्त आयोजित करण्यात येणाऱ्या हिंदती चादर या विशेष कार्यक्रमाच्या अनुषंगाने नाशिक शहरातील सर्व गुरुद्वारांच्या पदाधिकाऱ्यांची नियोजन बैठक आज मनपा आयुक्त कार्यालय येथे आयोजित करण्यात आली। या बैठकीस महापौर हिमगौरी आहेराडके, उपमहापौर विलास शिंदे, आयुक्त मनीषा खत्री, अतिरिक्त आयुक्त करिश्मा नायर आदी जण उपस्थित होते। बैठकीत हिंदती चादर कार्यक्रमासाठी करण्यात आलेल्या पूर्वतयारीचा सविस्तर आढावा घेण्यात आला। यावेळी ज्येष्ठ नगरसेवक गुरमीत सिंग बग्गा, अमृतपाल सिंग, रणजित सिंग आनंद, सुमित बग्गा, बलजीत सिंग सिब्बल, गुरविंदर सिंग, तेजंदीर सिंग, गुरमीत सिंग हंडल, सुरेंद्र सिंग सालिया, गुरु अवतार सिंग सिंधू तसेच शहरातील शीख संप्रदायातील प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते। दिनांक 28 फेब्रुवारी व 1 मार्च रोजी होणाऱ्या हिंदती चादर कार्यक्रमासाठी नाशिक शहरातून मोठ्या संख्येने अनुयायी सहभागी होणार असल्याचं त्यांच्या वाहतूक व्यवस्थेची आणि भोजन व्यवस्था, आरोग्य सुविधा, आवश्यक साधू सामग्री आणि उपलब्धता तसेच समन्वय याबाबत बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली आहे। प्रशासन व नाशिक महानगरपालिकेच्या माध्यमातून सर्व आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील अशी ग्वाही महापौर हिमगौरी आहेराडके यांनी यावेळी दिली आहे। उपमहापौर विलास शिंदे यांनी बैठकीत शहरातील सर्व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित राहिल्याबद्दल आभार व्यक्त केलाय व नाशिकमधून हिंदती चादर कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळेल असा विश्वास व्यक्त केलाय। बैठकीस मनपाचे सर्व संबंधित अधिकारी देखील उपस्थित होते। गुरु तेज बहादूर यांचे कार्य व बलिदान। गुरु तेज बहादूर हे शीख धर्मातील नववे गुरु असून त्यांना हिंदती चादर धर्मरक्षक म्हणून ओळखले जाते। धार्मिक स्वातंत्र्याच्या संरक्षणासाठी त्यांनी अपार त्याग केलाय। इसवी सन 1675 मध्ये दिल्ली येथे धर्म स्वातंत्र्यासाठी त्यांनी दिलेले बलिदान भारतीय इतिहासातील अत्यंत प्रेरणादायी घटना मानली जाते। त्यांच्या शौर्य, त्याग आणि सर्व धर्म समभावाच्या संदेशामुळे ते संपूर्ण मानवजातीसाठी प्रेरणास्थान ठरले आहे। धार्मिक सहिष्णुता, मानवता आणि अन्यायाविरुद्ध उभे राहण्याचा त्यांचा संदेश आजही तितकाच महत्त्वाचा आहे। हिंदवी चादर कार्यक्रमाच्या माध्यमातून गुरु तेज बहादूर यांच्या कार्याचा जागर आणि त्यांच्या बलिदानातून मिळणाऱ्या प्रेरणेचा प्रसार करण्याचा विविध उपक्रमातून नाशिक महानगरपालिकेचा मानस सफल होत आहे असे बैठकीत गौरवोद्गार सर्व गुरुद्वारा पदाधिकाऱ्यांच्या वतीने गुरमीत सिंग बग्गा यांनी केले। रिपोर्ट नाशिक लोकशाही न्यूज नाशिक।